लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारातील हायटेक रेसिडेन्सी स्कूलमध्ये घडलेल्या खून प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना परभणी पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज हेंडके वय 42 वर्ष, राहणार उखळत, तालुका पूर्णा यांचा 10 जुलै 2025 रोजी बेदम मारहाणीनंतर मृत्यू झाला होता। या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप उसळला होता। या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 298/2025 नुसार कलम 103(1), 115(2), 352(3), 5 भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेवरून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती, तर खासदार संजय जाधव यांनी देखील शासन दरबारी तक्रार नोंदवली होती। भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला होता। घटनेनंतर आरोपी दाम्पत्य फरार झाले होते। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली 9 पोलीस पथकं आरोपींच्या शोधासाठी कामाला लावण्यात आली होती। अखेर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे परिसरातून आरोपींचा माग काढून त्यांना सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले। दोघांना पूर्णा न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी।